श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चैतन्यः शाश्वतः शान्तोः व्योमातीत निरञ्जनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2003 या भागाचं मी पठण करीत आहे। आज आश्विन कृष्ण त्रयोदशी रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025। सर्व गुरुबंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 13/4/1996 बैठक क्रमांक 195 दिनांक 16/12/1994 रोजी श्री क्षेत्र वेदांत नगर येथे श्री दत्तात्रय जयंती उत्सवानिमित्त सर्व सत्संग मंडळांतर्फे झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद। या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, ही शक्ती निर्गुण आहे, निर्विकार आहे हे सांगणं इथपर्यंत ठीक आहे, पण ही शक्ती आहे हे अनुभवण्यासाठी कुठेतरी एक विश्वास धरावा। त्या पद्धतीने हे लोक जन्माला येतात, त्यांच्याद्वारे ही शक्ती काम करते। त्यांच्याशिवाय तुमच्या अनुभवाला येईल कसं हे? एखाद्या नास्तिक माणसाने जर ठरवलं की असं कुठं असतं का हे, पण हे खरं असतं। परमेश्वराला व्यक्त होण्याची जी साधनं आहेत, काही परंपरागत पुरुष आहेत, काही शिष्य परंपरेतून, काही गुरु परंपरा आहे। आता शंकराचार्यांचंच उदाहरण घ्या। हे शंकराचार्य कुणी जरी पीठावर आले तरी आद्य शंकराचार्य समजले जातात। हे कोण शंकराचार्य तुम्ही मला सांगा? आता जे पीठाधीश आहेत ते शंकराचार्य नाहीच आहेत, मूळ शंकराचार्यांनीच हे रूप धारण केलेलं आहे। ते त्या पीठावरती अधिष्ठित झालेले आहेत। अहो, आपण जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालतो, ईश्वराविषयी त्यांचा भाव उत्पन्न होतो, हेच ते। तुम्ही कधीही नमस्कार केला तरी ते आशीर्वाद देणारच। कदाचित तुमच्याकडे पाहिलं नसेल, बोलले नसतील, त्यांच्या बोलण्याची आवश्यकताच नाही। हे लोक काय करतात? तुमचं अंतःकरण पाहतात आणि अंतःकरण पाहिलं आणि जर ते योग्य वाटलं तर लगेच कृपा करतात। आता हे प्रत्यक्ष मी तुम्हाला करून दाखवू शकत नाही, तुम्ही लोकांनी हे अनुभवलेलंच आहे। इथे काही मी जादूगार बसलेलो नाही की लगेच करून दाखवीन। तुम्हाला सुद्धा हा अनुभव आहेच, आणि ज्यांनी अनुभवलं नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्यांची भक्ती वाढवायची आहे। आता नगरला येणारे पुष्कळ असे लोक आहेत की तुम्ही परवाच येऊन गेलात, आता कशाला आलात? नाही म्हणे फार आठवण आली। अहो, आठवण देणारं कोण होतं? याला आठवण होणं म्हणजे हा माझ्यापेक्षा पुण्यवान नाही का झाला? त्याचा अर्थ असा की ती शक्ती तुम्हाला ओढून घेते, तिची योग्यता एवढी मोठी आहे की ती बरोबर सांगेल। तेव्हा तुमच्या मनात सुद्धा हेच विचार येऊ देत, त्यांचा सद्भाव कसा होईल, आपल्या गुरूंचं आपल्याला दर्शन कसं होईल। 2 शब्द ऐकायला मिळाले उत्तम, पण समजा नाही मिळाले तर आपल्याला स्मरण तर करता येईल, आठवण तर करता येईल, आणि आठवण केली तर ते आपोआप येतं। यात सुद्धा अशी काही भक्त मंडळी बसलेली आहेत की त्यांना ती प्रचिती आहे। माझ्याकरिता हो म्हणू नका, तुम्हाला अनुभवाला येत असेल तर हो म्हणायला हरकत नाही। तर हे काय दर्शवतं? अहो, शक्ती असल्याशिवाय कोणाच्या स्वप्नात जाता येतं का मला सांगा? कुणाला काही मागता येतं का? कुणाला काही सांगता येतं का? असे सुद्धा अनुभव मी ऐकलेले आहेत भक्त लोकांचे की काल तुम्ही आमच्या स्वप्नात आलात, तुम्ही आमच्याजवळ अमकं अमकं मागितलं, तुला देणं शक्य नसेल तर नको देऊ, नाही म्हणाला मला देणं शक्य आहे मग दे, तुला जेव्हा अशक्य होते तेव्हा फोटोजवळ मागतोसच। मी आत्ता तुमच्यासमोर बोलतो आहे, ही गुरु परंपरा अशाच पद्धतीची आहे। हे शिष्यांना काही उपदेश करत नाहीत किंवा कोणाला मंत्र देत नाहीत, कोणाला काही करायला सांगत नाहीत। मी जे आपल्याकडे वेदांचं प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे ते ह्याचसाठी आहे। देव हा सगुण स्वरूपी आहे असं म्हणतात, तशी ही वेदमूर्ती आहे असा मी त्याचा अर्थ घेतो की तिच्या मंत्रांच्या सहाय्याने सर्वांचं कल्याण होईल। ब्राह्मण जरी यांचं उच्चारण करीत नसले तरी ब्राह्मणांना त्याचा पूर्ण वाटा मिळतो। त्यात ब्राह्मण आहेत,
क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत हे शब्द आजकाल वापरता येत नाहीत, हे खरं आहे. पण आजकाल सर्व ब्राह्मण आहेत असं अनुभवाला पण येत नाही. तेव्हा मग ते शब्द वापरावे लागतात. सगळ्यांचं कल्याण करणारी शक्ती आहे ती. अक्षराणाम करोस्मी हे जे भगवंतांनी सांगितले आहे ते अगदी खरं आहे. माझ्यामुळेच हा संवाद होऊ शकतो, माझ्यामुळेच बोलणं होऊ शकतं. माझं हे स्वरूप आहे म्हणून तुम्हाला ऐकू येतं, चालता येतं, बोलता येतं, असा त्याचा अर्थ आहे. अक्षराणाम करोस्मी म्हणजे काय? अकार उकार हे सगळे शब्द हे माझ्यामुळेच बोलता येतात, माझ्यामुळेच चालता येतं, माझ्यामुळेच ऐकू येतं असं भगवंताला सुचवायचं आहे तुम्हाला. त्याची जी भाषा आहे ती सर्वसाधारण माणसाच्या लक्षात येत नाही. तेव्हा त्याचा अर्थ जर तुम्ही काढलात तर अर्थ समाधानकारक नाही मिळत. तर आमच्यासारख्या लोकांनीच तुम्हाला सांगावं लागतं, माझा वास तुमच्यामध्ये राहील. म्हणजे कशामुळे राहील? हेच की माझी शक्ती तुम्हा लोकांमध्ये असल्यामुळे तुम्हाला मनुष्य म्हणून जगता येतं. जीव मी आहे, शरीर तुम्ही आहात असं भगवंताला सुचवायचं आहे. हे शरीर असंच ठेवा की मगच तुम्हाला अनुभवाला येईल असं भगवंताला सुचवायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल नाही त्या समाजकार्याच्या कल्पना न करता समाजकार्य यामध्ये अनुभूतच असतं. आपली भारतीय परंपरा ही खरी आहे. यामध्ये तुम्हा लोकांना सहाय्य करतो हे समाजकार्यच आहे. तुमची दुःख निवारण होतील, तुम्हाला सुख कसं मिळेल, फक्त लॉटरीचं तिकीट लागलं तर ते मात्र यामुळे होत नाही. नाहीतर तुम्हाला असं वाटेल अजून कसं लागलं नाही. कृपा आहे, कृपा आहे म्हणतात खरं. तुम्हाला जो अनुभव येईल तो हा येईल की जास्तीत जास्त सौख्य कसं लाभेल, आनंद कसा मिळेल, एकाच ठिकाणी मन कसं स्थिर होईल, अशाच पद्धतीचा आशीर्वाद असेल आणि तो तुम्ही लोकांनी शिरसावंद्य मानावा. आपली गुरुभक्ती त्याच पद्धतीनं टिकवावी. या गुरुसेवेमध्ये आपण कुठेही अंतर पडेल असं आपलं वर्तन असू नये, त्याप्रमाणे वागू नये. दत्त जयंतीच्या उत्सवानिमित्त हा आशीर्वाद मी तुम्हाला आत्ताच दिलेला आहे. ही दत्तात्रय मूर्ती तुम्हा सर्वांचं कल्याण करील आणि माझे पण आशीर्वाद तुम्हा लोकांच्या पाठीशी आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.